Have you opened God's priceless gift yet? तुम्ही आतापर्यंत देवाचं अनमोल दान उघडलेलं आहे का? This gift is the Lord Jesus Christ, हे दान ही देणगी प्रभू येशू ख्रिस्त आहेत, who was sent to bridge the gap between heaven and earth, ज्यांना स्वर्ग आणि पृथ्वी यामधली दरी जी आहे ती भरून काढायला बोलावलं, to bring hope to the hopeless, आणि जे निराश लोक आहेत त्यांना आशा द्यायला बोलावलं, to bring life to the lifeless. आणि ज्यांच्याकडे जीवन नाहीये, जे जीवनहीन आहेत त्यांना जीवन द्यायला बोलावलं. And God on that Christmas Eve, आणि देवाने त्या ख्रिसमसच्या सायंकाळी He gave out of His heart. त्याच्या हृदयातनं हे गिफ्ट दिलंय. Every Christmas, प्रत्येक नाताळच्या वेळेला God lovingly wraps this gift. नाताळच्या दिवशी परमेश्वर प्रेमानं ही जी गिफ्ट आहे त्याचं पेपर काढतो, त्याचा बॉक्स काढतो किंवा त्याला पॅक करतो. देव पॅक करतो. Nicely He puts everything. देव ती गिफ्ट देताना त्याला छान पॅक करतो, He wrap buys a करतो. wrap and He wraps it up and Gift- ties it up with a ribbon. गिफ्ट पेपर घेतो, त्याला बांधतो, वरती रिबिनला बो, And every Christmas He hands it out to आणि us. प्रत्येक नाताळच्या सायंकाळी आपल्याला देतो आणि म्हणतो ये तेरे लिए. And this gift is the message of the gospel. आणि हे गिफ्ट म्हणजे शुभवर्तमानाचा संदेश आहे, And He sends it to the whole world. आणि संपूर्ण जगासाठी देव पाठवतो. This gift, हे गिफ्ट wrapped in swaddling clothes, कसं गव्हाणीमध्ये गुंडाळून ठेवलेलं आहे, came on that first Christmas Eve. पहिल्या नाताळच्या सायंकाळी आलं. Amen. ओ हालेलुया. It was laid in a manger. आणि त्या गव्हाणीमध्ये त्याला ठेवण्यात आलं, गाईच्या गोठ्यात. And that is none other than our Lord and Savior, आणि तो Jesus दुसरा कोणी Christ. नाही तर आपला प्रभू आणि तारणारा येशू ख्रिस्त आहे. When you open that box, पण जेव्हा तुम्ही तो बॉक्स उघडाल, that box has so much power त्या बॉक्सच्या आतमध्ये एवढं सामर्थ्य that आहे you will open your heart की तुम्ही तुमचं हृदयच मग उघडा and receive that gift in your heart. आणि ते गिफ्ट तुम्ही तुमच्या हृदयामध्ये स्वीकारा, And that gift will transform your आणि life. ते गिफ्ट तुझं जीवन बदलून टाकेल. You get salvation. तुला तारण म्हणजे मोक्ष मिळेल. In that box there is salvation. त्या बॉक्स मध्ये तारण आहे. In that box there is eternal त्या life. बॉक्स मध्ये अनंत काळचं जीवन आहे. In that box there is a relationship being built by you and God. त्या बॉक्स मध्ये तुझं आणि देवाचं वाढणारं नातं आहे. You can build your relationship with the creator of the whole आणि universe. संपूर्ण सृष्टीचा जो निर्माण करताय त्याच्याशी तुम्ही तो बॉक्स उघडून नातं लावू शकता. That box has a key. त्या बॉक्सला एक किल्ली आहे. Key to heaven. ती किल्ली स्वर्गात जायची किल्ली आहे. Key to eternal life. ती किल्ली अनंत जीवनाकडे नेणारी किल्ली आहे. Key to all the promises of God. ती किल्ली देवाच्या सगळ्या अभिवचनांची किल्ली आहे. Key to all the blessings of God. आणि ती किल्ली देवाच्या सगळ्या आशीर्वादांची किल्ली आहे. But many people have not yet opened that box. पण अनेक लोकांनी अजूनपर्यंत तो बॉक्स उघडलेला नाहीये, गोष्ट वेगळी. Once you open that gift, आणि एकदा का तुम्ही ती गिफ्ट उघडली, immediately you get eternal life. लगेच तुम्हाला मोक्ष मिळेल. But मोक्ष. the box will not give you eternal life. बॉक्स नाही तुम्हाला अनंत काळचं जीवन देणार. ते गिफ्ट रॅपर तुम्हाला अनंत काळचं जीवन देणार नाही. As long as you don't open that gift, आणि जोवर तुम्ही ते गिफ्ट उघडत नाही, you will always be wandering citizen, तोवर तुम्ही भटके नागरिक असणार आहात. भटके नागरिक, wandering in the world. भटके नागरिक या जगात भटकणारे. You will not know from where you came and where you are heading आणि to. तुम्हाला कळणारच नाही मी कुठून आलोय, मी कुठून चाललो. यू विल बी फ्लोटिंग क्राउड, असं येताय जाताय. You will not even know why you are here on this आणि earth. तुम्हाला हे पण कळणार नाही मी या जगात का आलो, मी पृथ्वीवर का आलो, माझा जन्म का झाला. The moment you open that gift, आणि ज्या क्षणाला तुम्ही ती गिफ्ट उघडाल, you are enlightened. तुमच्या डोक्यात प्रकाश पडेल. I belong to God. तो प्रकाश तुला सांगेल की मी देवाच्या मालकीचा आहे. I know from where I came. मला आता कळलं मी कुठून आलो. I know where I'm going. मला आता समजलं मी कुठे चालली आहे. I know the reason of my birth. आता मला कळलं माझ्या जन्मामागचं कारण काय आहे. Say that one आता मला gift you कळलं. open, everything opens ती up. गिफ्ट एक ओपन केली की बाकीचं सगळं ओपन होतं, बाकीचं सगळं उघडतं. You do anything. तुम्ही काही करा, You cannot be connected to God देवाशी तुमचा संपर्क तोवर लागत नाही unless you open that gift. जोवर तुम्ही हे गिफ्ट उघडत नाही. काही Because करा, Jesus said, कारण येशू म्हणाले I am the way, the truth and the life. मीच मार्ग सत्य आणि जीवन आहे. No man comes to the Father without me. एकही माणूस देव पित्यापर्यंत माझ्याशिवाय पोहोचणार नाही. I'll give you 1 or 2 points. एक दोन मुद्दे देतो. First one, पहिला, why do people hesitate to open the gift? लोक का डगमगतात ही गिफ्ट उघडायला. First is एक, distraction. लक्ष फार विचलित असतं लोकांचं. कॉन्सन्ट्रेशन नाही, केंद्रित लक्ष नाही. इथं तिथे हे आले ते आले, हो गया तिथेच लक्ष आहे. बरोबर. Second, दोन, doubt. शंका, संशय खूप.
Many question whether God's gift is truly for them or whether they are worthy to receive it. अनेक लोक हाच प्रश्न विचारतात की नाही पण देवानेच दिलेलं हे गिफ्ट आहे ना, देवाकडनंच आलेलं आहे ना, आणि नाही तर मग माझी लायकी आहे का, पण माझी लायकी आहे का, मी घेऊ शकतो का, माझी लायकी आहे का. अरे देवाने दिलंय ना. God's gift is not about your worthiness. देवाचं गिफ्ट जे आहे ना, तुझ्या लायकीचा प्रश्न नाही, It is about His love. त्याच्या प्रेमाचा प्रश्न आहे तो. Third, 3, delay. उशीर. God's gift is for today, देवाची गिफ्ट आजच्या दिवसासाठी, not आज. for tomorrow. उद्यासाठी नाही, आज. आज. Tomorrow the gift will remain, you will not be there. उद्या कदाचित तो गिफ्ट, ते गिफ्ट असेल पण तू मेलेला असशील, मग What is the use? मग काय फायदा. Open God's gift quicker देवाचं गिफ्ट पटकन उघड and let it fill your life with light, joy and purpose. आणि तुझं जीवन आनंदाने, प्रकाशाने, संकल्पाने भरून जाऊ दे. All the children of the world who are hearing me, जी जगातली सगळी मुलं माझा ऐकतायत, my God has given you a gift. माझ्या देवाने तुम्हाला गिफ्ट दिलंय. Open it. उघडा, उघडा. Your life will be made in तुमचं Jesus' जीवन name. बनेल येशूंच्या नावात. हालेलुया. It's perfect, परिपूर्ण आहे ते, eternal, अनंत काळ life changing, आणि जीवन बदलणार and आहे blessed. आणि आशीर्वादित गिफ्ट आहे ते. Come on, say then, thank you, Jesus. म्हणा, चला सगळ्यांनी हात वर करा, म्हणा धन्यवाद येशू. I loved your gift. म्हणा मला तुझं गिफ्ट फार आवडलं. आय Say, लव्ह इट. my God, I loved your gift. माझ्या देवा तू दिलेलं गिफ्ट मला फार आवडलं. माझं मनच बसलंय All त्याच्यावर. my life I have received gifts, आयुष्यभर मला गिफ्ट मिळाले, but that is nothing पण ते गिफ्ट काही नाहीये compared to your gift. तू दिलेलं जे गिफ्ट आहे त्याच्या समोर. I bless you, मी O तुला God. आशीर्वादित करतो दे बाप्पा. Praise God. हो हालेलुया. आमेन. Take the second point. दुसरा मुद्दा घ्या. What happens when you don't open God's gift? देवाने दिलेलं गिफ्ट नाही उघडलं तर मग तुझं काय होतं. God's gift is not just an offer of love, देवाचं गिफ्ट म्हणजे फक्त प्रेमाची ऑफर नाही, it's a lifeline for us. तर प्रेमाची ऑफर तर आहेच आहे, पण आपल्यासाठी जीवनाची ती दोरी आहे, वो लाईफ लाईन आहे It आपली. is essential for your survival. तू जगण्यासाठी असलेलं ते गरजेचं आहे. Even for your happiness, it is essential. तुझ्या सुखासाठी असलेली, तुझ्या आनंदासाठी असलेली ती गरज आहे. And without it, आणि त्याशिवाय your life remains incomplete. तुझं जीवन अधुरं राहणार आहे. You cannot live 1 minute of peace. एक मिनिट तुला शांतीने जगता येणार नाहीये येशूशिवाय. Third point. तिसरा मुद्दा. Why is God's gift necessary? देवाचं गिफ्ट का महत्वाचं आहे. First, गरजेचं आहे. पहिलं, it is a cure for the sickness of sin. पाप नावाचा जो आजार आहे त्या आजाराचा हा एकमेव उपाय आहे. Because sin has separated us from God. कारण पापाने आपल्याला देवापासून वेगळं केलं ना, And it has left us all spiritually dead. आणि आपल्याला सगळ्यांना आध्यात्मिक रीतीने ठार मारलेलं आहे. And God's gift is the only remedy. आणि देवाचं गिफ्ट एकच उपाय आहे. Second point, दुसरा मुद्दा, it provides unconditional forgiveness. त्यातून अटी पलीकडची क्षमा मिळते. अटींवर असलेली क्षमा नाही मिळत की तू असं कर मग मी तुला क्षमा करेन. नाही, तू काही कर मी तुला क्षमा करेन. God's gift wipes away every sin. देवाचं गिफ्ट प्रत्येक पापाला पुसून टाकतं. No matter how small or how big it is. मग तुझं पाप किती लहान असो किती मोठं असो. And His forgiveness is free. आणि देवाची क्षमा फुकट आहे. His forgiveness is complete. देवाकडनं आलेली क्षमा संपूर्ण आहे, फुकट आहे, मोफत आहे. Third point, तिसरा मुद्दा, it grants us eternal life. अनंत काळचं जीवन त्यातून आपल्याला दिलं जातं. God's gift opens the door to heaven, देवाचं हे गिफ्ट आपल्याला स्वर्गाचं दार a उघडतं. place of eternal joy, अनंत काळचं एक जे जीवन आहे, एक जी जागा आहे ती उघडली जाते. a place of eternal peace, अशी जागा स्वर्ग ज्याला म्हणतात, जी अनंत काळच्या शांतीची जागा, a place which is flooded with only अशी love. जागा जी फक्त प्रेमाने 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 भरलेली. There is no hatred तिथे there. तिरस्कार, मत्सर, कपट हे वा काही नाही. Fourth, 4, it transforms your life now. आत्ता तुझं जीवन त्या गिफ्ट मधून बदलतं. This आत्ता gift is not just about the future. हे गिफ्ट फक्त भविष्यासाठी उपयोगी येणार आहे म्हणून उघडा असं नाही. The moment you open that gift, ज्या क्षणाला तू ते गिफ्ट उघडशील you enter heaven. त्या क्षणापासून तू स्वर्गामध्ये प्रवेश करतो You are a child of God. आणि तू देवाचा संतान बनतो. किती You छान. get peace, you get joy. शांती मिळते, आनंद मिळते, जे या जगात सध्याला नाहीच आहे कोणाकडे. Fourth point, चौथा मुद्दा, why haven't you opened this gift yet? वो गिफ्ट अभी तक क्यों नहीं खोला तूने. Sometimes people look to their past mistakes. हो ना, कधी कधी माणसं आपल्या भूतकाळातल्या चुकांकडे बघत राहतात. I'm not worthy. नाही मी ते लायक नाही बाबा. God's gift is for everyone, देवाचं गिफ्ट सगळ्यांसाठी आहे, regardless of your past. मग तुमचा भूतकाळ काही असो. Because कारण- His love is not based on what you did, देवाचं प्रेम ना तू काय केलं याच्यावर आधारित नाही, but on who He is. पण देव कोण आहे त्याच्यावर आधारित आहे. देव मोठा आहे, देव महान आहे.
If you feel unworthy, जर तुला असं वाटत राहिलं सारखं मी अयोग्य आहे, remember this one thing. तर एक गोष्ट लक्षात ठेवणे, Jesus did not come because you are perfect. तू परिपूर्ण आहेस म्हणून येशू आलेले नाहीयेत. He came because you are priceless. तू अनमोल आहेस म्हणून येशू आले. Jesus always separates a sinner from sin. येशू नेहमी पाप्याला, लक्षात घ्या मराठीत, येशू नेहमी पाप्याला पापापासून वेगळं करतो. He hates sin, but he loves the sinner. येशू पापाचा तिरस्कार करतो पण पाप्यावर प्रेम करतो. Praise वा God. वा वा. Take the fifth point. पाचवा मुद्दा, What's inside God's gift? देवाच्या गिफ्टच्या आत काय आहे? First, एक, unconditional love. अटी पलीकडचं प्रेम आहे. A love that accepts you as you are असं प्रेम जे तुला तू जशीच्या तशी स्वीकारतं and transforms you आणि तुला बदलतं and never gives up on you. आणि तुझ्यावर हार मानत नाही. That's why Bible says म्हणून बायबल म्हणतं, nothing can separate us from the love of God. देवाच्या प्रीतीपासून आपल्याला कुठलीही गोष्ट विभक्त करू शकत नाही. Second, दोन, unconditional forgiveness. अटी पलीकडची क्षमा आहे त्यात. A forgiveness that erases your past जी क्षमा तुझ्या भूतकाळाला पुसून टाकते and gives you a new beginning. आणि तुला नवीन सुरुवात देते. कधी कधी लोक क्षमा करत नाहीत, केली तरी विसरत नाहीत. देव क्षमाही करतो Yes. आणि विसरून पण जातो. Yes. Third point, तीन, a visa to heaven. स्वर्गाचा हा विजा आहे. Fourth point, चौथा मुद्दा, you get a new identity. नवीन ओळख मिळते आपल्याला, नावं बदलतात. You become a child of तुम्ही God. देवाचं संतान होता. तुम्ही You become- कोणाच्या घरचे? Yes. म्हणायचे येशूंच्या घरचे. You become part of God's आणि family. देवाच्या परिवाराचा भाग बनता. तुझं माहेर कुठलं? म्हणायचं स्वर्गातलं. Because John 1:12 says, कारण योहान 1:12 लिहिलंय, all who received him, ज्या सगळ्यांनी त्याला स्वीकारलं all who believed in his आणि name, त्याच्या नावावर विश्वास ठेवला, he gave them the right to become the खरबा children शब्दो, of God. त्या सगळ्यांना त्याने देवाची मुलं होण्याचा अधिकार दिला. Praise God. देवाला धन्यवाद.